नमस्कार. आपण आता अभ्यासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आहोत. आज ज्या 3 श्लोकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये झालेलाच विषय, पण जो आपल्याला अवघड वाटेल आणि अवघड वाटतोच, कारण आपण या दृश्य जगामध्ये इतके रममाण झालेलो असतो की कितीही जरी हे दृश्य जग खोटं आहे असं आपल्याला कळलं असलं, सांगितलं असलं, तरीही त्याच्यात आपण अडकतो. आणि मग आजच्या 3 श्लोकामध्ये पुन्हा एकदा परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाची, सत्य स्वरूपाची एक ओळख जी पूर्वी दिलेली आहे करून, ती परत एकदा समर्थ ह्या 3 श्लोकांवर आपल्याला देणार आहेत की खरंच हे परमेश्वराचं शुद्ध स्वरूप म्हणजे नेमकं काय आहे. मूर्तीतला भगवंत आहे का मनामध्ये त्याचं स्वरूप कसं आहे, ते जे शुद्ध स्वरूप आहे, जिकडे तिकडे भगवंत भरलेलाच आहे. तो गे तोची तो राम सर्वत्र पाहे. किंवा आत्ताच्या श्लोकात आपल्याला 199 काय दुजे विण ते खूण स्वामी प्रताप आहे. दुसरी खूण नाही आहे, ती जी भगवंताची खूण आहे ती आपल्याला पटवून देण्याचा प्रयास या 3 श्लोकामध्ये समर्थाने केला आहे. खरं तर मी असं म्हणेन की उजळणी घेतली आहे पूर्वी झालेल्या या महत्त्वाच्या विषयाची. जाता जाता पुन्हा एकदा उजळणी समर्थ घेतात. काय म्हटलं तर अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आहे हे. का भगवंताचं स्वरूप कसं आहे तर जीर्ण. आता जीर्ण म्हणजे फाटकं नाही बरं का, जीर्ण म्हणजे जुनं, पुरातन. अतिजीर्ण, अतिप्राचीन, ज्याचा कालावधी सांगता येतच नाही म्हणून त्याला अति. जे सांगता येत नाही ते अति म्हणतो आपण. खूप अशा अर्थाने, जास्ती याच्या अर्थाने, मोजता येत नाही अशा अर्थाने अति शब्द वापरायचा. तर हे जे परमेश्वराचं स्वरूप आहे ते अत्यंत अति अनादी आणि म्हणून पुरातन, म्हणून जीर्ण असं आहे. आणि मग त्याच्याविषयी काय होतं तर अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. त्याच्या संबंधी जर विचार करायचा झाला तर आपल्याला काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात. अति जुनं आहे, अति विस्तीर्ण आहे, अति जीर्ण आहे. मग ते आपल्याला माहिती नाही आहे म्हणून त्याच्या संबंधी काही आपल्याला असं ठरावाला काही गृहीत धरावं लागतं. हे असं असं असेल असं मान्य करावं लागतं. म्हणजे अनंत आहे, विस्तीर्ण आहे. मग असं जर आहे तर ते सगळ्या सृष्टीचं उगमस्थान आहे, त्यामुळे अनादी असणारच आहे, जुनं असणारच आहे. कुठल्याही गोष्टीच्या आधी ते होतच होतं. या संबंध सृष्टीच्या निर्मितीचा विचार केला तर त्याच्याही आधी हे परमेश्वर स्वरूप होतंच. त्यामुळे ते सर्वप्रथम आहे, सगळ्याच्याही आधी आहे. मग त्याच्यानंतर मूळमाया, काय गुणमाया, त्रिगुण जे काही आहे ते सगळं नंतर आहे. आणि अशा सृष्टीचा जो उद्गाता आहे, तो जो परमात्मा आहे, त्या परमेश्वराचा विचार केला तर अगदी जुनं असणारच, पुरातन असणारच आहे, आधी असणारच आहे असा विचार केला. मग आता हे जे परमात्मा स्वरूप या सर्व काय म्हणायचं त्रिभुवनाला व्यापून पुन्हा उरलं आहे असं त्याचं वर्णन जे करतात की असं हे परब्रह्म स्वरूप आहे की ह्या सगळ्या त्रिगुणाला ते व्यापून, काय सगळ्या त्रिभुवनाला व्यापून आहे, सगळ्यांच्या आधीचं आहे. आणि असं त्रिभुवनाला व्यापून पुन्हा 4 अंगुळ उरलं आहे असं या परमात्म्याचं स्वरूप आहे. ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. साधारणपणे असं असतं ना की आपले जे काही अंतराचे टप्पे असतात ना, आपण किलोमीटर, मैल अशा पद्धतीनं पृथ्वीवरचे अंतरांचा विचार करतो. आता ह्याचं जे अंतरांचा विचार, विश्वातल्या अंतरांचा जो विचार असतो, जसं आता आपल्याला अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अनंत कोटी ब्रह्मांडाचं वर्णन आपण करतो. किंवा प्रकाशवर्ष, किती प्रकाशवर्ष तर असं ताऱ्यांमधल्या अंतराचा विचार करतो. किंवा अब्जावधी असं आपण शब्द वापरतो. ह्या संबंध परमात्मा स्वरूपाचा विचार करायचा तर त्याचं हे असं मैलनी, किलोमीटर ह्याच्यामधला अंतराचा नाही विचार करायला लागला. एकूणच जे काही आहे ते असं भव्य आहे. आत्ता म्हटलं अनंत कोटी ब्रह्मांड आहे असं त्याचं वर्णन आहे. इतकंच काय, एकेका आकाशगंगेत अनेक सूर्य असं विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. किंवा आपण पितृलोक किंवा काय स्वर्गलोक, नरकलोक, ब्रह्मलोक आणि अशा प्रकारचे लोक, सप्तपाताळ, सप्तलोक असं सगळं वर्णन करतो. त्यामुळे हे सगळं जे काही आहे ते विस्तीर्ण आहे, कल्पनेपलीकडचं आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने भगवंताचं वर्णन केलं आहे. तो अर्जुन म्हणतो भगवंत तू कसा आहे, त्वमादिदेव पुरुष पुराण, आदिदेव आहेस, पुरुष पुराण, स्वमस्य विश्वस्य परम निधानम. तू इतका आधीच आहेस आणि तुझं हे कसं आहे तर सगळं तुझं आश्रयस्थान जे आहे ते असं जगाचं आश्रयस्थान म्हणजे तू आहेस, सनातन पुरुष आहेस, आधी आहेस
असं अर्जुनाने त्याचं वर्णन केलं. एवढंच काय, वेत्तासी वेद्यम च परम च धाम. वेत्तास म्हणजे तू जाणणारा पण तू आहेस आणि जाणण्यासारखा पण तू आहेस, तुझं वर्णनच करता येत नाही, हे सगळं विश्व व्यापून टाकलेलं आहेस तू, असं हा परमात्मा स्वरूपाचं वर्णन गीतेत पण अर्जुनाने केलेलं आहे. त्यामुळे अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, ते जे परमेश्वराचं स्वरूप म्हणतोय ते कसं आहे, तर अतिजीर्ण अतिविस्तीर्ण आदी कल्पनातीत शब्दातीत असं आहे. दुसऱ्या वेळी म्हणतात तेथे तर्क संपर्क तोही नसा आहे, तर्काने जाणण्यासारखं हे नाही आहे. परब्रह्माच्या रूपाचा आपण तर्क काय करणार, इतकं जीर्ण विस्तीर्ण असं आहे तर त्याचा अंदाज नाही बांधता येणार, तर्क नाही करता येणार. जसं प्रकाशाच्या वेगाचं वर्णन करतात, एका सेकंदाला 1,86,000 मैल प्रकाशाचा वेग असतो. आपण आपलं खगोलशास्त्राचा अभ्यास करताना असे आकडेवारी आपण वाचली असते. आता हे नुसतं जे वर्णन केलं तर काही ताऱ्यांचा प्रकाश आपल्या पृथ्वीवर 2-3 वर्ष लागतात यायला, असं पण वर्णन आपण वाचतो. म्हणजे हे सगळं आपल्या हिशोबाच्या पलीकडल्या गोष्टी आहेत आणि ह्याचा अर्थ हे ब्रह्मांड किती विस्तीर्ण आहे याबद्दल असा नुसता तर्क करणं हे काही संयुक्त येत नाही, म्हणजे तर्क करताच येत नाही. जसं ह्या ताऱ्यांच्या याच्याबद्दल आत्ता कित्येक वर्ष 200 वर्ष जवळजवळ अभ्यास केला आणि आत्ता कोणी चंद्रावरती वैज्ञानिकांनी पाऊल ठेवण्यामध्ये यश मिळवलं. आता त्या चंद्रावरचं पोहोचणं हे प्रचंड खर्चाचं आहे, पण एक आपण वैज्ञानिकांनी लावलेला शोध म्हणून त्याच्याकडे पाहू. पूर्वी पण असं 100 वर्षापूर्वी वैज्ञानिकांना एक आकाशगंगा दिसली, पुन्हा नाही ती दिसली. त्यामुळे त्याच्याबद्दल का वर्णन करणार, तर हे सगळे तर्क आहे. या तर्काने त्याच्या या परमेश्वर स्वरूपाचा काही वर्णन करता येत नाही. काय त्याचा संपर्क काय साधणार, कोणाला काय विचारणार, कसा हिशोब लावणार, हे सगळं आपल्या आवाक्याबाहेरचं आहे. अतिगूढ ते दृढ तत्काळ असते. म्हणजे कधी कधी असं आपण म्हणू शकतो की एखादी गोष्ट ना आपण गृहीत धरतो. समजा नेहमी आपल्याला दिसणारं आहे, समजा आपण असं धरू की आपण जुनं आपल्या गावी जातो, तिथे काही खुणा असतात. इथे ना गेल्या वेळेला मी आले होते ना तेव्हा मोठं दारामध्ये आंब्याचं झाड होतं. आता ते जे की आपण ते गृहीत धरलेलं असतं, इतक्यांना आपण जातो, त्याचा काही मोठा प्रकर्षाने त्याचा उल्लेख करतो अशातला भाग मी आपल्या अनेकदा लक्षात सुद्धा येत नाही, कारण ते बघून इतकं ते स्वाभाविक झालेलं असतं की त्या खुणा आपल्याला पक्क्या माहिती असतात. पण जर का ते झाड पडलं किंवा तोडलं गेलं तर मात्र ते आपल्याला प्रकर्षाने जाणवतं, कारण काही गोष्टी आपण गृहीत धरलेल्या असतात, त्या पक्क्या मनावर कोरलेल्या असतात, त्या आपल्या दृष्टीला आपण अनेकदा पाहिलेल्या असतात. त्यामुळे त्याचं आपण ते आहे याची दखल नसते घेतलेली, पण नसेल तर मात्र आपल्याला प्रकर्षाने त्याची जाणीव होते असं आपल्याला दिसतं. तसं म्हणे इथे आहे की हा जो सनातन विशाल परमात्मा स्वरूप हे आहेच आहे. त्यामुळे ते आहे का नाही याचं ते आधी आहे ना, त्यामुळे ते आहेच आहे. पण त्याला समजून घेण्याचा आपला जो प्रयत्न आहे तो तोकडा पडतो, आहेच आहे ना, त्यामुळे त्या गृहीतच धरलेला आहे त्याचं. जसं आत्ता उदाहरण बघितलं आपण की झाड आहे तेव्हा आपण दखल घेतच नाही, पण ते कापलं गेलं तोडलं गेलं की आपलं लगेच लक्ष जातं. तसं आहे की हे परमात्मा स्वरूप सगळीकडे आहेच आहे. त्यामुळे जाणण्याचा समजण्याचं म्हणजे समजण्याचं काही कारणच नाही आहे. हां, हे केव्हा होईल, आपली बुद्धी जेव्हा अशा दृश्य जगामध्ये ऐहिक गोष्टीमध्ये अडकेल आणि तेव्हा आपलं त्या परमात्मा स्वरूपापर्यंत आपण पोचतच नाही. ते जर आपल्याला लक्षात आलं तर आपण अरे मी या सगळ्या दृश्य जगातच अडकते, खरं जे परमात्मा स्वरूप आहे, खरं मला काय विचार करायला पाहिजे तो तिकडेच आहे, आणि त्यामुळे ते सगळं गूढ वाटतं. तिसरी जी ओळ आहे अशोकाची, अतिगूढ ते दृढ तत्काळ सोपे. पण त्यांनी म्हटलं हे गूढ आहे, सूक्ष्म आहे, तर्क जात नाही आहे, अनादी आहे, जीर्ण आहे, विस्तीर्ण आहे, परमात्मा स्वरूपाचं सगळं वर्णन करून झालं. गूढ आहे पण तत्काळ सोपे असं पण म्हटलं आहे. म्हणजे परमेश्वराचं हे जे रूप आहे ते अगम्य वाटतं आहे, गूढ वाटतं आहे, अनाकलनीय वाटतं आहे, असं सगळं आहे. पण तरी देखील जर इतकं न समजणारं, ध्यानात न येणारं, आकलन न होणारं एवढं सगळं 2.5 ओव्यांमध्ये वर्णन केलं, 2.5 ओळींमध्ये, आणि तरी देखील पुढे मात्र शब्द वापरले तत्काळ सोपे. हे काय आहे तर ते मात्र असं आहे, त्याच्यावरती पुढल्या ओळीमध्ये स्पष्टीकरण आहे की जर का सद्गुरूंची कृपा झाली तर ते तत्काळ सोपे आहे.
तोपर्यंत तर्क चालत नाही आहे, जीर्ण विस्तीर्ण आहे, जुनं आहे, लक्षात येत नाही आहे, अनाकलनीय आहे. पण असं जरी असलं तरी साधकाला या 2 शब्दांमध्ये दिलासा मिळाला की ते तत्काळ सोपे आहे. कारण त्याचं हे आहे, साधकाला भय बाळगण्याचं कारण नाही. जर सज्जनांची संगती असेल तर ते तत्काळ समजतं ते जे परमेश्वर स्वरूप आहे ते. असं जरी त्याचं वर्णन केलं असलं, अनादि आहे, जीर्ण आहे, विस्तीर्ण आहे, समजुतीच्या कक्षात नाही आहे, तर्कात नाही आहे वगैरे वगैरे, तरी देखील इतकं गूढ असणारं हे परमेश्वराचं स्वरूप समर्थ आपल्याला सांगतायत की तत्काळ दृढ, तत्काळ सोपे आणि पक्क होतं. बरं का, ते तत्काळ सोपं आहे, तत्काळ प्राप्त पण होतं, पक्क होतं. कसं होतं? दुजे वीण जे खून स्वामी प्रताप. दुसरी कुठलीच गोष्ट नाही, एक स्वामी प्रताप म्हणजे सद्गुरूंची कृपा झाली तर ही गोष्ट तत्काळ होते. सद्गुरूंची संगत पाहिजे, सज्जनांची संगत पाहिजे, सद्गुरूंची साथ पाहिजे. उदाहरण देतात की समुद्र खूप अफाट मोठा असतो आणि पाण्याचा एखादा थेंब असतो, पण तो नदीच्या माध्यमातून तो समुद्राला जाऊन मिळतो सुद्धा. त्यामुळे असं सहज तत्काळ सोपं होतं, सहज होतं. म्हणजे परमेश्वरी तत्व हे परमेश्वराचं जे स्वरूप आहे, कितीही जरी आपण गूढ आहे असं जरी म्हणत असलो तरी देखील ते सहजपणानं प्राप्त होऊ शकतो. दासबोधामध्ये समर्थ सांगितलं आहे तरी परम सुगम परी जनासी वाटे दुर्गम. लोकांना ते कठीण वाटतं आहे, समजलं कठीण वाटतं आहे, दुर्गम वाटतं आहे, पण ते अत्यंत सुगम आहे. कसं सुगम आहे? का तयाचे चुकले वर्म सत्समाकडे. सत्समाकडे गेलं पाहिजे. सत्समागमाकडे म्हणजे काय? तर सज्जनांच्या संगतीला तिथे गेलं नाही तर गोड आहे, तर अनाकलनीय आहे. पण संत सज्जनांच्या सहवासात राहिलात, सत्समागमाकडे गेलात तर हे मात्र ते वर्म चुकू द्यायचं नाही तर मग नाही आपल्याला कळणार. पण सज्जनांच्या संगतीत मात्र काय? मुळातच मुळे असं आहे की देव आणि भक्त हे एकमेकांवरून निराळे नाहीच आहे. आता आपण 200व्या श्लोकापर्यंत येणार आहोत, त्यामुळे देव आणि भक्त कसे एकरूप झाले ते अनेक श्लोकांमध्ये आपण पाहिलं आहे. पण अज्ञानाने असतं किंवा इतक्या वेळा किती जरी सांगितलं असलं, संत जरी सांगत असले तरी आपण भक्त आणि भगवंत असे वेगळे बघतो. सगळीकडे भगवंत बघावा असं किती जरी आपल्याला सांगितलं असलं तरी आपला घोटाळा होतो. वेदवाक्य पण आपल्याला सांगितले, त्या वेदवाक्यांमध्ये पण आपल्याला सांगितलं सर्वं खलु इदं ब्रह्म. सगळीकडे कसं ब्रह्म भरलेलं आहे हे पण आपल्या कानी कपाळी समर्थांनी सांगून झालेलं आहे. दिसताय ते सगळं खरं नाही आहे, दिसताय ते सगळं जे काही तुम्हाला दिसतं आहे ते सुद्धा सगळं ब्रह्मच आहे असं पण आपल्याला सांगितलं आहे. दृश्य जगामध्ये आपण वावरताना आपल्याला दृश्य जगातल्या गोष्टी दिसतात, तर ह्या काही चिरकाळ टिकणाऱ्या नाही, पण हे सगळं जगातलं दिसतं ते आहे ते सगळं ब्रह्म आहे. तिथे देह नानास्ति किंचन म्हणजे दुसरं काहीच नाही आहे, सर्वं खलु इदं ब्रह्मच आहे असं सगळं आपल्याला सांगितलं आहे. आता ही विविधता दिसते दृश्य जगामध्ये, विविधता सर्व प्रकारामध्ये दिसते. त्यामुळे द्वैत मानणं घडतं, पण परमार्थाच्या स्वरूपाचा विचार करताना याला काही आधार नाही. अहम ब्रह्मास्मी हे जर कळलं आहे की मी ब्रह्म आहे, सर्वं खलु इदं ब्रह्म हे पण आपल्याला ह्या सगळ्या विश्वाचा घटक मी आहे हे बरोबर आहे. आणि तो जो घटक मी आहे तेही ब्रह्मस्वरूपच आहे, दिसणारी प्रत्येक गोष्ट ब्रह्मस्वरूप आहे. अशा प्रकारचा अहम ब्रह्मास्मी आणि सर्वं खलु इदं ब्रह्म या हे सगळं प्रत्याला येणं, हे अनुभवाला येणं आवश्यक आहे. याच्यासाठी आपली अशी जिज्ञासा ज्याला म्हणतो ती जिज्ञासा जागृत झाली आणि असं जमलं आपल्याला, तर एका अर्थाने भाग्य उदयाला परमेश्वर स्वरूप आपल्याला कळलं. म्हणजे एका अर्थाने ते आपल्याला सांगतात की तूच ब्रह्म आहेस, काही घाबरून जायला बावरून जायला नको आहे, परमेश्वर स्वरूप कळत नाही असं वाटायला नको आहे, तूच ब्रह्म आहेस असं खरं म्हणजे संत सज्जनांनी आपल्याला सांगितलं आहे. तत्त्वमसि अहम ब्रह्मास्मी सगळीला वाक्य आपली पाठ आहेत, फक्त ते आपल्याला समजणं, आचरणात आणणं याच्यासाठी म्हणून ही तयारी आपल्याला ते सांगतात. जर एखादा साक्षात्कारी गुरु भेटला आणि चांगला अधिकार संपन्न शिष्य भेटला, म्हणजे आधी रामकृष्ण परमहंस नरेंद्र अशी जर जोडी जमली तर मग आपल्याला हे तत्त्वमसि म्हणजे काय, या अहम ब्रह्मास्मी काय, म्हणजे ही जी सगळी महावाक्य आहेत वेदांची, या महावाक्यांचा या दोघाला कसा ब्रह्मसाक्षात्कार झाला हे त्यांच्या उदाहरणावरून कळेल. की खरोखरच दक्षिणेश्वरचा पागल पुजारी असणारे, 4 इयत्ता शिकलेले फक्त रामकृष्ण आणि उच्च विद्या विभूषित असणारा, तरुणपणी देवावरती विश्वास पण नाही असा नास्तिक असणारा हा नरेंद्र मात्र जेव्हा हा अशा पद्धतीनं अधिकार संपन्न
असा शिष्य त्यांना मिळतो आणि त्याला हे रामकृष्णांसारखे सद्गुरू मिळतात. त्यावेळेला परब्रह्मस्वरूप म्हणजे नेमकं काय, अहम ब्रह्मासीचा अर्थ काय, सर्वं खलुदं ब्रह्मचा अर्थ काय, तत्त्वमसीचा अर्थ काय, हे सगळं कळतं. हा सगळा एका अर्थाने त्याचाच शिष्याला झालेला गुरुकृपेचा लाभ आहे. गुरुकृपा झाली की या गोष्टी होतात. म्हणून समर्थ दुजे विण जे खूण स्वामी प्रताप आहे. स्वामी प्रताप आहे म्हणजे सद्गुरूच्या कृपेनं. स्वामींचा प्रताप म्हणजे काय, सद्गुरूंची कृपा. या सद्गुरूच्या कृपेनं हे जे काही गूढ आहे परमेश्वर स्वरूपातलं, जे न कळणारी गोष्ट आहे, ते तत्काळ सोपे होऊन जाते, तत्काळ आपल्याला समजतं. सगळ्या संतांनी, सगळ्या वेदांनी जो काही सद्गुरूचा महिमा गायलेला आहे, तर आपल्या लक्षात येईल सद्गुरूमुळे हे सहज कळतं. खरं तर काय, सगळ्या जीवजंतू प्राणीमात्रांमध्ये माणूस बुद्धिमान आहे, प्रश्नच नाही. पण किती जरी माणूस बुद्धिमान असला तरी मार्गदर्शनाची आवश्यकता असतेच. म्हणजे या क्षेत्रात तर मार्गदर्शनाखाली चालत नाही. कोणतंही कुठल्याही क्षेत्रामध्ये कोणतरी शिकवणारा लागतो, कोणाचं तरी मार्गदर्शन लागतं. या तर क्षेत्रात शक्यच नाही. त्यामुळे सद्गुरू शिष्याला त्याच्या कुवतीप्रमाणे, त्या शिष्याच्या कुवतीप्रमाणे सद्गुरू बरोबर सांगतात, त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला मार्ग दाखवतात आणि परमेश्वराचं स्वरूप काय आहे ते त्याला कळतं. त्याची वाटचाल अगदी सहज सोपी होऊन जाते. म्हणजे खऱ्या अर्थानं सद्गुरूंची कृपा हवी आणि शरणागती हवी. या दोन गोष्टी असतील तर परमार्थ स्वरूप काय आहे हे आपल्याला कळेल. आपोआपच होतं. सद्गुरूंकडे गेलं म्हणजे देहबुद्धी कमी होणं, अहंकार कमी होणं, मीपणा ज्याला म्हणतो तो कमी होणं, असं आपोआपच घडतं. आणि एक ती जी काही जाणीव आहे, त्या जाणीवेची जी शक्ती आहे, ईश्वराला जाणण्याची जी शक्ती आहे, ती शक्ती चांगली बळकट होते. त्यामुळे सद्गुरूच्या कृपा प्रसाद सत्शिष्याला सहजपणानं मिळतो. असं जर आपल्याला सद्गुरूंचं मार्गदर्शन लाभलं तर त्या सत्शिष्याची प्रगती होते. समर्थांची तुळजाभवानी नवरात्र जवळ आलं आहे, समर्थांची आरती आहे. त्या देवीच्या आरतीमध्ये त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसे नाही. आता आपला श्लोक आहे ना, त्या श्लोकावर आठवण आहे की या त्रिभुवनात तुझ्यासारखा कोणी नाही. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसे नाही. चारी श्रमले, चारी वेद श्रमले, चारी वेदाने तुझं वर्णन केलं परंतु न बोलवले काही. नैतिक त्याचं वर्णन करता आलं नाही. आपण नेहमी पाहतो की वेदांनी सुद्धा या परमात्मा स्वरूपाचं वर्णन असं केलं आणि ज्याने त्यांनी जाणावं असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे असं चारी श्रमले परंतु न बोले. साही विवाद करिता पडलो प्रवाही. अगदी षडशास्त्र साही शास्त्रांनी गुणगान गायलं तरीही त्या देवाचं स्वरूप जे आहे ते कळलं नाही, ते उलगडलं नाही. ते तू भक्तालागी पावसी लवलाही, पण ते जे की आहे ते भक्तांना मात्र लवलाही म्हणजे तत्काळ पावणारी आहेस. वेदांना कळलं नाही आहे, शास्त्रांना कळलं नाही, पण भक्तांना मात्र तू लगेच पावतेस, असं वर्णन आरतीमध्ये समर्थ करतात. भक्त शरण आला की त्याची जी काही तळमळ आहे, त्याला इच्छा काय आहे ते पाहून भगवंत आपलं जे रूप आहे किंवा आपलं जे काही रहस्य आहे ते प्रकट करतं. कुणाला किती काय सांगायचं ते सद्गुरूंना बरोबर कळतं. कोणता शिष्याची तयारी किती झाली आहे त्याप्रमाणे सद्गुरू ह्या शिष्याला सगळ्या गोष्टी सांगतात. या अर्थानं आता ही भगवंताची कृपाच आहे, भगवंताची सत्शिष्यावर असणारी करुणाच आहे असं आपल्याला कळेल. अर्जुनाने का भगवंताने विश्वरूप दर्शन, त्याची इच्छा होती की मला विश्व दाखवतो ना म्हणाले. आणि मग दर्शनार कसं, तर त्याला पण दिव्यदृष्टी पण अर्जुनाला भगवंताने दिली. असं अर्जुनाची इच्छा सुद्धा भगवंत, तो सत्शिष्य आहे त्यामुळे त्याची इच्छा भगवंत पुरी करणं स्वाभाविकच आहे. त्यामुळे सद्गुरू आपल्या शिष्यासाठी किंवा त्या शिष्याच्या कल्याणासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करतात. निरनिराळी साधनं स्वीकारतात, निरनिराळ्या साधनेला शिष्याला लावतात. तसं पाहायला गेलं तर सद्गुरूमुळे ईश्वर कळतो. त्यामुळे तसं ईश्वरापेक्षा सद्गुरू मोठाच आहे. सद्गुरू होणं देव मोठा, जयासी वाटे तो करंटा, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. की त्याला का बरं सद्गुरूंना देवापेक्षा मोठं म्हटलं, कारण देवाला ओळखण्यासाठी सद्गुरूच्या मदतीनंच जायचं आहे. त्यामुळे समोर जर दोघं जण आले तर आधी सद्गुरूलाच वंदन करायचं, असं जे कबीर म्हणतात ते या अर्थानेच आहे. त्यामुळे आपल्या लक्षात आहे की सद्गुरू सत्शिष्याला बरोबर योग्य त्या गोष्टी सांगतात. फक्त ती निष्ठा पाहिजे, जशी मीराबाईची कृष्णावर होती.
किंवा जशी समर्थांची आपल्या श्रीरामावर होती. सगळ्या संतांचा विचार केला तर निळोबाची तुकाराम महाराज होती, इतकी निष्ठा होती की ते काय म्हणतील ते. श्रीधर स्वामींची समर्थांवर अत्यंत निष्ठा होती. बरं, पुन्हा अनेक शिष्यांच्या बाबतीत असं आपल्याला पाहायला मिळतं की स्वतः सद्गुरू पडद्याच्या आड असतात आणि सत्शिष्याला मात्र ते पुढे करतात असं दिसेल. म्हणजे जसं आत्ता रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांचं आपण पाहिलं तर रामकृष्ण सद्गुरू पण शिष्याला त्यांनी पुढे केलं, किंवा निवृत्तीनाथांनी ज्ञानेशांना माऊलींना पुढे केलं. स्वतः सद्गुरू असून सुद्धा सत्शिष्याला पुढे करणं. तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य होते पण दैवत विठ्ठल होतं. त्यामुळे ते म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तर चांगलंच झालं, तो देवही तोच आणि गुरुही तोच. त्यामुळे अशा पद्धतीने तो जो सद्गुरू आहे त्या सद्गुरू शिष्याची बरोबर काळजी घेतात असं आपल्याला दिसेल. पण भक्ताच्या मनामध्ये प्रामाणिक भाव मात्र सद्गुरूंबद्दल असायला हवा. असं जेव्हा असतं सद्गुरू, तेव्हा सद्गुरू साधकाला त्या परमात्मा स्वरूपाचं नीट ज्ञान करून देतात. सगळं रहस्य वाटेल असं. आधीच्या आपण गूढ आहे, तर्क जात नाही, तर असं त्या सत्शिष्याबद्दल होत नाही. सद्गुरू ते सगळे तर्क कुतर्क वितर्क सगळे दूर करतात आणि परमात्मा स्वरूपाचं ज्ञान त्याला देतात. पण त्याच्यासाठी शरणागती पाहिजे, निष्ठा पाहिजे सद्गुरूंवर, आणि संतांचा सद्गुरूचा सहवास मिळाला पाहिजे. म्हणजे महामार्ग अतिशय खात्रीचा आहे, सोपा आहे. दुसरा म्हणजे खात्री आहेच आणि फार त्याला कंटक आकरीण मार्ग वगैरे काही नाही आहे. अत्यंत सुखाचा सोपा मार्ग हा आहे. छान उदाहरण द्या की लहान मुलं आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ खेळत असतात ना, डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आणि मग घरातलीच माणसं त्याला मुलाला सांगतात चल शोध, आणि मग जरा ते मूल दमतं असं वाटतं की आई स्वतःच पुढे येते आणि स्वतःच बिचारी आऊट होते. तेव्हा तिचं काय असतं की ते जे काही डोळा उघडल्यावर मुलासमोर प्रगट होणे, तसं म्हणे हा परमात्मा भक्ताचा भाव पाहून स्वतःच प्रगट होतो. म्हणजे त्याला ते आत्मस्वरूप जाणणं वगैरे काय, प्रत्यक्ष परमात्माच त्याच्यापुढे सगुण रूपामध्ये जणू काही येतो आणि त्याला आपलं स्वरूप प्रगट करून दाखवतो. असा हा 199वा श्लोक आहे. खूप छान आहे, सोपा आहे. आता त्याला सगळ्या ओळींचा आपल्याला अर्थ कळला असतं तर आपण एकदा पुन्हा त्याच्या ओळी वाचते. अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. आपल्याला कळलं ते परमेश्वर स्वरूप असं आहे तर अनादि आहे, जीर्ण आहे, विस्तीर्ण आहे. तर्कसंपर्क नाही तोही नसारे, तिथे काही तर्काने विचार करता येत नाही. अतिगूढ ते अत्यंत गूढ आहे, पण ते गूढ दृढ तत्काळ सोपे. पण ते असं गूढ अत्यंत दृढपणानं तात्काळ सोपं करून टाकलं जातं. दुजे विणजे खूण स्वामी प्रतापे. त्याच्यासाठी दुसरी कुठलीही खूण नाही. सद्गुरूंचा प्रताप म्हणजे सद्गुरूंचा जो मोठेपणा आहे तो जर आपल्याला मिळाला तर हे अगदी सहज सगळं होऊन जातो असं ते सांगितलं. पुढल्या 200व्या श्लोकामध्ये परमात्मा स्वरूपाचंच वर्णन चाललेलं आहे. आता ते म्हणतात, कळे आकळे रूप ते ज्ञान होता. सद्गुरू परमेश्वर स्वरूपाचं वर्णन चाललेलं आहे. तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मनी उन्मनी शब्द कुंठी तर आहे, तो गे तोची तो राम सर्वत्र पाय. आता जसं आपण पाहिलं ना की त्या सद्गुरूची कृपा झाली की आपल्याला सगळीकडे भगवंत दिसणारच आहे, चटकन खून पटणार आहे, दुसरं काही लागणारच नाही आहे. आता म्हणतात जिथे पाहिल तिथे राम दिसेल. कसा दिसेल? सद्गुरू कृपा झाल्यावर. त्या परमात्मा स्वरूपाचं जे एवढं गूढ रहस्य आहे ना ते सगळं सोपं होऊन जाणार आहे. कसं सोपं होणार आहे? सगळं कोणं सुटणार आहे पहा, इतकं सहज सुटणार आहे. त्या साधकाला परमात्म्याच्या स्वरूपाचं इतकं सहज आकलन होणार आहे. वर्णन करताय म्हणजे खरं तर हा साक्षात्कारच आहे. आकलन होणार आहे म्हणजे काय, इतकं परमात्मा स्वरूपाचं आकलन होणार म्हणजे जणू काही त्या साधकाला भगवंताचा साक्षात्कारच होणार आहे. इतका उच्च अवस्थेतला अनुभव या श्लोकामध्ये समर्थ अगदी हळूवारपणानं आपल्याला उलगडून दाखवलं. खरं म्हणजे साक्षात्कारच आहे. आणि मग तो साक्षात्कार कसा होणार आहे? 200व्या श्लोकातला साक्षात्कार आहे. दासबोधामध्ये 200 समास झालेले आहे, तिथे 200वा श्लोक आहे. त्यामुळे इथे आता जाणवणं कळणं असं नाही राहिलं. खऱ्या अर्थाने परमेश्वर स्वरूप पाहायला मिळणारे ह्या साधकाला कसं, तर शिष्याशी बोलता बोलता असं आपल्याला दिसेल की हा श्लोक बोलताना ते एकदम हळूवार झालेले आहेत. इतके भावसमाधीत जणू काही गेलेले आहेत की ते
असं रामाशी एकदम जुळून गेलं आहे त्यांचं. ते नेमके इथे ना असे शब्दसुद्धा फार अगदी मोजके आणि असे हळूवार, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था, मनी उन्मनी शब्द कुंठित आहे, तो गे तोची तो राम सर्वस्तप आहे. म्हणजे असं विवरणाचं सुद्धा फार फार काही असं कठोर हे झाले शब्द वापरले नाहीत, सहज सोपे शब्द वापरले आहेत. म्हणजे जणू काही त्या वाणीला सुद्धा आता साक्षात्काराचं आल्यामुळे असं कठोर किंवा असं कठीण शब्द वाणीला पण सुचत नाही आहेत. काय खरं आहे तर अनादी अनंत अशा परमेश्वराच्या स्वरूपाचं वर्णन करत आहेत. काही अशी उपमा देता येत नाही, त्या परमेश्वर स्वरूपाला कसली उपमा देता येत नाही. अनेकदा आपण हा विषय पाहिला, फार फार तर आकाशासारखा व्यापक आहे एवढंच म्हणू शकतो त्या परमेश्वराच्या स्वरूपाबद्दल, बाकी तर त्याच्याबद्दल काही म्हणता येत नाही. शरीराचा, मनाचा, इंद्रियांचा, बुद्धीचा विचार केला तर ते त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. म्हणजे इंद्रियांच्या आवाक्यातली गोष्ट आहे. डोळ्यांनी दिसतोय का तर नाही दिसत, ऐकू येत आहे का तर नाही ऐकू येत, वाचनं सांगता येत आहे का तर अनिर्वाच्य आहे नाही सांगता येत. असं अगम्य असणारं गूढ असणारं परमात्मा स्वरूप आहे असं सगळं आपल्याला माहिती आहे. पण प्रत्यक्ष अनुभव मात्र असा आहे की श्रवण, कीर्तन, निधिध्यासन याच्या सगळ्या पायऱ्या ज्या आहेत, या सगळ्या पायऱ्यांच्या सहाय्याने परब्रह्माचं आकलन झालं आहे. ज्या साधकाचं वर्णन आता चाललेलं आहे, ह्याच्यापूर्वी अगदी सुरुवातीच्या श्लोकांमध्ये असं केल्याने परमात्म्या स्वरूपाचं आकलन होतं असं कदाचित म्हटलं असेल, परंतु आता ते म्हणत आहे हा जो साधक आहे आता इतक्या उंचीवर आलेला आहे तर त्याला हे सगळं आकलन झालेलं आहे. त्यांनी याच मार्गाने, याच पायऱ्या, श्रवण, कीर्तन, निधिध्यासन, नामस्मरण याच पायऱ्याने या परमात्मा स्वरूपाचं आकलन केलेलं आहे. कसे शब्द बाळ, कळे आकळे. आता खरं तर या शब्दांचा संबंध आपल्या परमेश्वर स्वरूपाच्या ज्ञानाशी आहे. काय ज्ञान झालं तर कळलं. या कळेला ना परोक्ष ज्ञान असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष भगवंताला जणू की प्रत्यक्ष पाहिलं आहे असं परोक्ष ज्ञान कळलं. आकळे म्हणजे अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष, म्हणजे जाणीवेतलं असेल, शब्दातनी व्यक्त करतायत पण कळलं आहे असं म्हणणं असेल तर परोक्ष आणि अपरोक्ष दोन्ही प्रकारच्या गोष्टी कळे आकळे असं झालेलं आहे. आकळे म्हणजे ही अनुभूती त्याला मिळालेली आहे. म्हणजे जसं वर्णन करतात ना, सूर्योदय झाला, प्रकाश पडला, अंधार गेला, शब्द वेगवेगळे आहेत पण गोष्ट एकच आहे. सूर्योदय झाला म्हणा, प्रकाश पडला म्हणा, अंधार गेला म्हणा, काही जरी म्हटलं घटना एकच घडलेली आहे ना, त्याच क्षणाचं वर्णन चाललं आहे ना. म्हणजे शब्द वेगवेगळे वापरले तरीसुद्धा असं काही त्या घटना एकामागून एक घडलेली नाहीत की घडलं आहे एका क्षणातच, त्याचं वर्णन फक्त वेगवेगळ्या शब्दात केलेलं आहे. तसं ह्या हे आहे, कळे आकळे म्हटलं आहे. म्हणजे समजलं तेव्हाच आकलन झालं. आधी कळलं, हां थोडं थोडं कळत आहे असं नाही झालेलं. जे काही कळे आकळे जे समजलं आहे त्याचं लगेच आकलन झालं म्हणजे आत्मज्ञान झालं आहे. आता जसं म्हटलं साक्षात्कारापर्यंत गाडी आली आहे म्हणजे खरंच भगवंताचं दर्शन झालं आहे, अशी छान प्रगती झाली. आणखीन काही वेगळा अहंकार संपला आहे किंवा द्वैत संपला आहे असा त्याचा अर्थ आला आहे. म्हणजे देव आणि भक्त यांच्यात अद्वैत आलं आहे, एकरूपता निर्माण झालेली आहे, साक्षात्कार त्याला घडलेला आहे, असं सगळं घडलं आहे. म्हणजे खरं परमात्म्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान साधकाला ज्याला अगदी उत्तमातली उत्तम, श्रेष्ठोत्तम असं म्हणतो अशी आनंदाची अनुभूती या साधकाला आलेली आहे. बरं, जाणणारा आता वेगळा राहत नाही. म्हणजे साधकाला हा आनंद प्राप्त झाला असं तो म्हणू नाही शकत, कारण इतकं अद्वैत साधलं आहे की तो आणि भगवंत वेगळे नाहीतच. म्हणून वर्णन काय केलं, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. कळे आकळे झाला असं आकलन झालेलं आहे तर तिथे सर्व साक्षी अवस्था आटूनच गेली. साक्षी असा वेगळा पाहिजे ना, साक्षीदार जो आहे ज्यांनी अनुभव घेतला आहे तो आणि साक्षीदार वेगळे असायला पाहिजेत ना, तसं नाही आहे. तिथे आटली सर्व साक्षी अवस्था असं म्हटलं आहे. म्हणजे अद्वैत साधल्यावर काही शिल्लकच नाही. जेथे सर्वची नाही ठाईचे तेथे सर्व साक्षीत्व कैसे. सगळीकडे जे ईश्वर भरून राहिलेलं आहे, वेगळं नाहीच आहे, तर मग साक्षीचं कसं असणार. तर सर्व साक्षी कोणी नाही, त्याला दाखवणारं त्याच्याबद्दल सांगणारं असं कोणी नाही. छान वर्णन करतात, इतकं परफेक्ट वर्णन की आपल्याला असं आता कळलं. दुल्हा दुल्हन मिल गए
फिकी पडी बारात. तोपर्यंत सगळा छान चाललेला होता, पण दुल्हा दुल्हन मिळाल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी आता फिक्या पडल्या. म्हणजे आता वाजंत्री नको, काही अक्षदा नको, जेवणावळी नको, देवाणघेवाण नको, काय आहेर बिहेर काही नव्हतं, कौतुक नको, कसलं काही वऱ्हाडी मंडळींचं येणं नको, जाणं नको. आता तर अगदी जवळचे मित्रमैत्रिणी सुद्धा नकोत, अशी अवस्था. ही जी अवस्था आहे तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था. आता सर्वसाक्षी काय, साक्षीदार कोण असणार आहे? देव आणि भक्त एकरूप झालेले आहेत. अगदी परफेक्ट उदाहरण दिलं आहे. म्हणजे आता सगळे विकार मावळून गेले आहेत, आता अद्वैत साधलेलं आहे. सगळा विचार आता असा परम अशा श्रेष्ठ अशा पद्धतीने स्वरूप अशामध्ये विलीन झालेलं आहे. साधक आणि परमात्मा यातलं वेगळेपण संपलं आहे. आता मग अशी म्हणत तसं तत्त्वमसी अहम ब्रह्मास्मी या सगळ्याचा अनुभव त्याला आला आहे. त्याला साक्षात्कार असं म्हणतात. साधकाचा अगदी आता अणुरेणू जसा अगदी चैतन्यमय झालेला आहे असा अनुभव त्याला येतो. आणि इथेच त्याला आपण मन उन्मन होणं म्हणतो. तिसरं मना उन्मनी शब्द कुंठी काय, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मनी उन्मनी शब्द कुंठी तर आहे, तर आता मन राहिलंच नाही ना वेगळं. त्यामुळे मना उन्मनी शब्द कुंठित आहे, त्यामुळे शब्दामध्ये सांगताच येत नाही तो जे काही वर्णन आहे. असं काही साक्षात्कार झालेला आहे परमात्मा स्वरूपाशी इतकं मिळून गेलेलं आहे की आता शब्द भांडार संपतं, शब्द लटकेच पडतात. परमात्मा स्वरूपाचं वर्णनच करता येत नाही, असंच त्याचं वर्णन आहे. म्हणजे हा जो काही अनुभव येतो तो शब्दांच्या पलीकडला आहे, त्यामुळे तो सांगता येत नाही शब्दात, असंच त्याचं फक्त वर्णन करता येतं. या आनंदाला किंवा ही जी काही एकरूपता साधलेली आहे, या एकरूपतेला शब्दांच्या मर्यादेत बांधताच येत नाही, असा त्याचा अर्थ. मग आता काय, ममत्व संपलं, अहम संपला, काय त्याचं बघणारा आणि जे बघितलं दृश्य आणि द्रष्टा हे पण संपले. भक्त भगवंत त्रिभुवन हे सगळं दृश्य जग वगैरे वगैरे असं सगळं एका ठिकाणी झालं. एकच सगळं काही एकच. बघणारा वेगळा आणि बघायचं त्याला तो वेगळा आणि बघणं वेगळं असं नाहीच. सगळी त्रिपुटी साधलेली आहे. हा जो काही निरामय असा परमोच्च असा जो काही आनंदाचा अनुभव आहे ते म्हणजे खरं तर जन्माचं साफल्य आहे. त्याच्यासाठी सगळा आपण आयुष्य वेचत असतो असं म्हणता येते. त्याला त्यांनी 4थ्या ओळीमध्ये त्याचं वर्णन तो गे तोची तो राम सर्वत्र पाहे असा जो अनुभव येतो ना त्याला सगळीकडे रामच दिसतो. समर्थांचं परमदैवत राम असल्यामुळे त्यांनी त्याचं वर्णन केलं आहे. न सुख आहे न दुःख आहे, काहीच नाही. न दिन है न दुनिया, काहीच नाही. तर मग काय आहे, बस मैं हूँ मैं हूँ मैं हूँ, म्हणजे मीच ब्रह्म आहे याचा अनुभव येतो. आता काही दुसरे पण काही शिल्लक राहते, द्वैत पण काही शिल्लक नाही, अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येतो. आणि यासाठी फक्त काय पाहिजे तर सद्गुरूचं मार्गदर्शन पाहिजे, जे आधीच्या श्लोकात सांगितलं आहे. कठोर साधना करता आली, दृढ श्रद्धा असायला हवी, निष्ठा असायला हवी आणि सद्गुरूचं सहाय्य असायला हवं. माऊली म्हणतात मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंद. हा असा जो अनुभव येतो ना त्याचं माऊली वर्णन करतात. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंद, तो गे तोशी तो राम सर्वत्र पहाय. म्हणजे काय तर सगळीकडे आनंद घनदाट भरून राहिला आहे. मीची एक स्वतः सिद्धो, आता एकच मी आणि परमेश्वर एकरूप होऊन गेलेलो. जो आपण नसे भेदू नेणोनी जाणे. म्हणजे असं आहे की जसं गीतेमध्ये वासुदेव सर्वमिते स महात्मा सुदुर्लभा असं म्हटलेलं. म्हणजे काय तर सगळीकडे भगवंतच आहे, श्रीकृष्णच सगळीकडे आहे. ज्याला अशी जी अवस्था प्राप्त होते ना ती सर्वश्रेष्ठ अशी अवस्था आहे असं कळेल. मग ह्याला ज्ञानी भक्त म्हणतो. भगवंताला हा ज्ञानी भक्त आवडतो. त्याला आत्मज्ञान स्वरूपाचं परमार्थ स्वरूप पण कळलेलं आहे आणि तो भक्त पण आहे, दोन्ही गोष्ट आहेत. आणि मग इथे काय होतं, इथपर्यंत पोचल्यानंतर ते मन जे आहे म्हणून सर्वसाक्षी मन तेच झाली या उन्मन. खरं तर मन हे जाणण्यासाठी आहे, पण मनाचीच अवस्था उन्मन झालेली आहे. मग तुर्यारूप ज्ञान ते मावळून गेले. मग काही तुर्या म्हणजे काय झालं तर तुर्या म्हणजे सर्वसाक्षी असतं. आपल्याला सगळे शब्द आता गेलेले आहेत. आपली जी जागृती स्वप्न सुषुप्ती ही 3 नावं आपल्याला माहिती आहे, 3 अवस्था आपल्याला माहिती आहे. या वेगळी जी असते ती तुर्या अवस्था, त्याला सर्वसाक्षी अवस्था म्हणतात.
ही अवस्था जाणीव स्वरूप असते, ज्ञान स्वरूप असते आणि एका अर्थाने सत्वगुण रूपच असते. ही प्राप्त झाल्यावर आता काय आहे, तोघे तोची तो राम सर्वत्र पाहे असा जो समर्थ उल्लेख करतात त्याचाच अर्थ तू या रूपज्ञान किंवा सर्वसाक्षी मनतेची झाले उन्मन, या सगळ्याचा अर्थ एकच. इतकं प्रयत्नपूर्वक पण प्रेमभावाने असं जर हे केलं, अनुभव घेतला, तर समर्थांना खरं तर समर्थांनी ना या तोगे तोची ते राम सर्वत्र पाहे ही ओळ झाल्यावर एकदम ते त्या राममय झाले असते. म्हणजे असे राधा कृष्णमय होऊन गेले ना, तसं त्या समर्थांची राधा झाली, म्हणजे राममय ते होऊन गेले. ज्याला ब्रह्मरूप म्हणणं तसं ब्रह्मरूप झाली अशी अवस्था समर्थांची पण झाली असेल या ओळीमध्ये. छान वर्णन का, श्रीहरीची जी चिन्मय छाया मिठी देत तिचं दृढ रघुराया. काय करतात ती, असा जेव्हा अनुभव येतो तर जणू काही म्हणजे त्या मीरेचं उदाहरण देतात की किंवा राधेचं, राधा आणि कृष्ण, खरं तर अनेक गोपींबरोबर तो कृष्ण नाचतोय, परंतु सगळ्यांना राधाच दिसते, वेगळी दिसतच कोणी. बरं, राधा आणि कृष्ण नाचत असताना सुद्धा असं काही दिसतं की सगळीकडे कृष्ण कृष्ण कृष्णच दिसतो किंवा राधा 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 दिसतात, ते इतके एकरूप होऊन गेले असतात. तसं शुद्ध मिलन नच भेद कराया, फरक करताच येत नाही. हे जसं शुद्ध मिलन आहे भक्त भगवंताचं, याच्यामध्ये भेद करताच येत नाही. कवण राधिका कवण हरिवा, कृष्ण कुठला आणि राधा कुठली हा फरकच कळत नाही, असं एकरूप होणं असं कळतं. म्हणून सर्वत्र राम पाहणे, तोघे तोची तो राम सर्वत्र आहे. याचा अर्थ काय, तर आपणच आपल्याला या रूपामध्ये पाहणं, परमेश्वर रूपात पाहणं, आपलं रूप विसरून जाणं, त्याच्यात एकरूप होऊन जाणं. जसं आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यास करताना अगदी पहिल्या श्लोकामध्ये राघव पंथ जाणण्यासाठी श्लोकाची सुरुवात केली. एका अर्थाने पहिल्या श्लोकामध्ये गणेश स्तवन केलं, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, त्याच्यामध्ये राघव पंथ असा विचार केला. दुसऱ्या श्लोकामध्ये सुद्धा सज्जन मनाचा विचार केला आणि भक्तिपंथानेच जायला सांगितलं. म्हणजे आता जे आपण 200व्या श्लोकात पाहतो आहोत, तोघे तोची तो राम सर्वत्र आहे, हा जो अनुभव आहे त्या अनुभवाची सुरुवातच करून दिलेली आहे पहिल्या श्लोकातच, की त्या यांनीच जायचं आहे, राघव पंथानीच आपल्याला जायचं आहे, पुन्हा भक्तिपंथाचाच मार्ग हे करायचा आहे, भक्तीचीच वाट दाखवलेली आहे. आणि ही भक्तीची वाट दाखवताना रामोपासना सांगितलेली आहे. रामाची उपासना करत करत भगवंतांनी भक्तीची वाट घ्यायची. आता ही सगळी अशी भक्ती उत्कट व्हावी, दृढ व्हावी, निष्ठेने व्हावी, म्हणून मग भक्तीला पोषक असणारे सगळे विषय ह्या 200 श्लोकांमध्ये समर्थाने घेतले आणि आपला भक्तीचा जो मार्ग आहे तो असा दृढ करून टाकला. म्हणजे ही जी भक्तीची वाटचाल करायची ती मन वाटचाल करता करता आपोआप त्या ब्रह्माशी म्हणजे श्रीरामाशी असं विरून जाईल, त्याच्याशी एकरूप होऊन जाईल, विलीन होऊन जाईल, असा अनुभव प्रत्येक साधकाला येईल असं त्यांनी आपल्याला तयार केलं 200 श्लोकामध्ये. या हा जो सगळा आनंद आहे तो अनुभवायला यायला हवा असेल तर काय करायचं, तर द्वैत विसरायचं, दोन आहोत हेच विसरून जायचं. म्हणून आता म्हणतात की आपण 200 श्लोकामध्ये दासबोल, 200 ओव्यांमध्ये 200 श्लोकांमध्ये मनोबोल, 200 समासामध्ये दासबोल आणि 200 श्लोकांमध्ये मनोबोल, हे जे काही आपण पाहिलं याच्यातून आपली प्रगती किती झाली आहे. तर या भक्तीच्याच मार्गाने, राघव पंथाच्याच मार्गाने आपण या अशा दृढ भक्तीमध्ये सद्गुरूची कृपा आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि खरं खरं परमेश्वर स्वरूप काय आहे ते आपल्याला खरं म्हणजे प्रचितीला आलेलं आहे. ह्यालाच साक्षात्कार असं म्हणतात. हीच गोष्ट 201व्या श्लोकामध्ये पण समर्थ आणखीन आपल्याला स्पष्ट करून सांगतायत. ते म्हणत आहे, कदा बोळखी माझी दुजे दिसेना. बरं, दुसरं काही दिसत नाही आहे. म्हणजे एकदा या ब्रह्माशी, या भगवंताशी ओळख पटली की दुसरं काही दिसत, त्याच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. कदा बोळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. भगवंताशिवाय काही दुसरं दिसतच नाही. आता जिथे मनच शिल्लक नाही, दुजी अवस्था कधी येते, मनामुळे येते. मनाला सर्व द्वैतात जायचं असतं ना, चंचल मन आहे, त्यामुळे इथे मनच मुळे उन्मनी अवस्था झालेली आहे, मनच मुळे शिल्लक नाही आहे, तर द्वैताचा काही संबंधच नाही आहे. सगळं द्वैत निर्माण करण्याचं काम मनाचं असतं ना, त्यामुळे मनच नाही, तेच नाही आहे, तर द्वैत कसं निर्माण होणार. समजा सत्य ब्रह्माचा संकल्प आणि मिथ्या मायेचा विकल्प,
काय मनाचं काम आहे, सत्य ब्रह्माचा संकल्प. ब्रह्म सगळीकडे सर्वं खलुदं ब्रह्म हा सत्य संकल्प आहे. आणि मायेचा विकल्प आहे. माया म्हणजे हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, जे इंद्रियांच्या मार्फत आपल्याला कळतं ते. ऐसिया द्वैताचा जल्प मनची करी. हे जे काही द्वैत आहे, दृश्य जग वेगळं आणि ब्रह्मस्वरूप वेगळं, हे सगळे मनाचं आहे. मनच जर आता नाही आहे तर आता हे काही होणारच नाही, द्वैताचा संबंधच नाही आहे. खऱ्या अर्थानं परमेश्वर खऱ्या अर्थानं भेटतो त्या साधकाला, आणि तो भेटलाय याचा अर्थ त्याला साक्षात्कार झालाय, याचा अर्थ त्याला परब्रह्मस्वरूप काय ते कळलाय. आता ही जी काही भेट झाली ना, म्हणजे ओळख पटली असं जे आपण म्हणतोय, ती परमेश्वराच्या त्या परमार्थ स्वरूपाची, त्या भगवत स्वरूपाची, ते जे काही आत्मस्वरूप त्याची ओळख पटली. तो गे तो चितोय राम सर्वत्र पाहे हा अनुभव त्यांनी घेतला. एका अर्थाने माहीतच होतं, पण मायेचं आवरण आलं होतं. ते मायेचं आवरण दूर झालं आणि हे परमार्थ स्वरूप काय आहे त्याचा अनुभव याला आला. सारखं सारखं आपण जे वाक्य उच्चारतोय त्या सगळे पुन्हा पुन्हा उच्चारायला मागचा हेतू तोच आहे की तो अनुभव या ठिकाणी आलेल्या साधकाला अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे याचा अनुभव त्याला आला आहे. सगळी जी दृश्य सृष्टी आहे त्या तिथेही त्याला ब्रह्मच दिसायला हवं. मी अहम ब्रह्मास्मी हा अनुभव हवाच की मी ब्रह्म आहे, मी म्हणजे देह नाही, असा अनुभव आला आहे अहम ब्रह्मास्मी. आणि मग दृश्य जे जग आहे ते पण सर्वं खलुदं ब्रह्म असाच अनुभव त्याला आला पाहिजे. असा जेव्हा अनुभव येतो मी आणि हे उर्वरित जग सगळं ब्रह्मच आहे, ती खरी पूर्णता आहे. म्हणजे 201 श्लोकामधला कदा ओळखी माझी दुजे दिसे ना, जे काही ओळखतोय आपण या दृश्य जगात, आणि हे सगळं देह असताना व्हायला हवंय. हां, देह टाकल्यावर मग मी ब्रह्मस्वरूपात विलीन होईल वगैरे असं नाही. देह असताना मी पण ब्रह्मस्वरूप आहे, दृश्य जग पण ब्रह्मस्वरूप आहे, मनच नाही आहे, त्यामुळे द्वैत कळण्याचा प्रश्नच नाही आहे. हे असं पूर्णत्व आलं ना की मग अज्ञान संपून जातं. सगळीकडे राम दिसतो म्हणजे अज्ञान संपतंच. जो काही भ्रांती आहे, गोंधळ आहे, तो सगळा गोंधळ दूर होऊन जातो. आता काही म्हणजे आत बाहेर सगळीकडे शुद्धता येते. असं परब्रह्मस्वरूप कळलं म्हणजे या सगळ्या खुणा सांगतायत. त्याला त्या साधकाला ज्ञानदृष्टीला त्या रामरूपाची परमात्मा स्वरूपाची इतकी ओळख पटलेली असते की त्याच्या सगळ्या इंद्रियांना त्याला सर्वत्र जिकडे तिकडे एकच एक रूप दिसत असतं, पाहायला तेच मिळतं. म्हणजे त्याच्या इंद्रियांना जणू काही त्याचीच इतकी सवय, तेच वळण लागतं. सगळीकडे भगवंतच दिसतोय, सगळीकडे रामच दिसतोय. पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही दुजा. सगळ्या इंद्रियांना भगवंतच दिसतो असं वळण लागलंय, दुसरं काही नाही. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, राम जपावा, राम पूजावा, राम सारखं ते का असेल ते कानाने रामच ऐकावा, डोळ्यांनी रामच पाहावा, राम घ्यावा, राम घ्यावा, राम जीवीचा विसावा, असं सगळं झालेलं होतं असं अर्थ आहे. आता हा जो काही अनुभव घेण्याचा कालावधी आहे ना, हा असा 40 मिनिटाचा नाही आहे. 3 श्लोक शिकलो, 40 मिनिटं झाली, मला कळलंच परमात्मा, असं काही नाही आहे. तर याला कदाचित का कालावधी हा मोठा आहे, अनेक जन्मसुद्धा लागतील. कदाचित या अशा प्रकारच्या अनुभवाला, सर्व साक्षीत्वाचा अनुभव यायला, तो गे तोची तो राम सर्वत्र आहे कळायला अनेक जन्मसुद्धा घ्यावे लागतील किंवा तत्काळसुद्धा मिळेल. बहुता दिसाम असं पण म्हटलं आहे, म्हणजे अनेक दिवस लागतील, अनेक जन्मसुद्धा लागतील. हा अनुभव की असा पी हळद हो गोरी असं होणार नाही, इमिजिएट नाही होणार. कदाचित या अशा प्रकारच्या साक्षात्काराच्या अनुभवाला अनेक जन्म घ्यावे लागतील. म्हणजे ज्याला आपण मुक्ती म्हणतो, मोक्ष म्हणतो, त्या मोक्षाचा अनुभव घ्यायचा असेल तर तो असा एका जन्मात मिळेल अशातला भाग नाही. गौतम बुद्धाच्या चरित्रामध्ये एक गंमतशीर प्रसंग सांगतात. आता हा अनुभव असा यायला अनेक जन्म का घ्यावे लागतात याचं कारण आपलं अगदी सहज कळण्यासारखं आहे. हे जे दृश्य जग आहे ना ते आपल्याला आकर्षित करत असताना त्यामुळे आपल्याला दृश्य जगामध्ये खेळायला आवडतं. अहम ब्रह्मास्मीच्या किंवा वेदवाक्यांचा कितीही जरी आपण पाठांतर केलं आणि कितीही जरी पटवून घेतलं तरी दृश्य जगामधल्या खेळामध्ये माणसाला आवडतं. म्हणून बुद्धाच्या चरित्रातली गंमतची गोष्ट सांगतात. त्यांच्याकडे एक 80 वर्षाचे वृद्ध गृहस्थ आले आणि ते त्यांना असं म्हणाले की मला मुक्ती हवी आहे आणि मी वेळ घेऊन आलेलो आहे की समजा 2-3 वर्ष जरी लागली तरी काही काळजी करायचं कारण नाही, मला 2-3 वर्ष वेळ आहे, पण मला तुमच्या सहवासात राहून मला मुक्तीचा अनुभव द्यायचा.
बुद्ध हसले आणि म्हणाले, त्याहून लवकर दिली तर चालेल का? हा माणूस तपापला. मला 2-3 वर्ष पण चालतील अशी मनाची तयारी त्यांनी केली होती. तुम्हाला म्हणजे त्याहून लवकर, हो चालेल ना, 6 महिन्यात मिळाली तरी चालेल. लगेच त्यांनी आपला कालावधी कमी केला की आश्रमात राहून आपल्याला मुक्तीचा अनुभव घ्यायचा आहे. आपल्याला 2-3 वर्ष पण मनाची तयारी करून राहू तिथे. परंतु हे तर म्हटलं 6 महिन्यात हरकत नाही, मी 6 महिने राहीन, मला मुक्तीचा अनुभव द्या. पुन्हा बुद्ध म्हणाले, नाही 6 महिनेही खूप आहेत. मग तो वृद्ध आणखीन गोंधळला. मग म्हणाला, चालेल मी आठवडाभर राहतो, आठवड्याभरामध्ये मला मुक्तीचा अनुभव द्या. बुद्ध परत हसले. तर म्हणाले, 8 दिवस पण नाही, मी तुम्हाला आत्ता मुक्ती दिली तर? त्याबरोबर तो घाबरला आणि तो आश्रमातून निघून गेला. आता या उदाहरण काय, तर मला आत्ता लगेच मुक्ती मोक्ष नको आहे, मला या दृश्य जगातल्या किती गोष्टी हव्या आहेत ना. त्यामुळे असा माणूस सहज या मुक्ती मोक्षाला काही तयार होत नाही, कारण आपल्याला इथे खेळायचं असतं. म्हणजे या सगळ्या संत मंडळींनी परमेश्वर स्वरूपाचा एवढा मोठा अनुभव आपल्याला 40-45 मिनिटांमध्ये दाखवलेला आहे. 3 श्लोकामध्ये म्हणजे 12च ओळ्यांमध्ये दाखवलेला आहे. पण म्हणून काय आपण तयार होणार नाही आहोत. अनेक जन्म लागतील तर आपल्याला अनेक जन्मांची आपली तयारी आहे. गीतेमध्ये भगवंतांचा मनुष्याणाम सहस्रेषु क्वचित यतती सिद्ध आहे. ते म्हणतात, अहो सहस्रेषु 1000 माणसांमध्ये एखाद्याला असा भगवंत भेटावा असा प्रयत्न करावा असं वाटतो. भगवंतांनी सांगितलं की 1000 माणसामध्ये एखाद्याला यतती प्रयत्न करावा असं वाटतो की आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी. आणि पुढे म्हणतात यततामपि सिद्धानाम, प्रयत्न करणारे जे सिद्ध पुरुष आहेत, योगी पुरुष आहेत. आता प्रयत्न काय साधी मंडळी करणारच आहेत ना, भगवंताच्या प्राप्तीचा प्रयत्न करायचा आहे तर असे जे योगी पुरुष आहेत. आणि अशा 1000 प्रयत्न करणाऱ्या योगी पुरुषांमध्ये कश्चिन माम वेत्ती तत्वता, एखाद्यालाच हा अनुभव म्हणजे मतपरायण होता येतं, परमेश्वराचा अनुभव घेता येतो, परब्रह्मस्वरूप काय आहे ते कळतं. 1000मध्ये एखादा प्रयत्न करतो, प्रयत्न करणाऱ्या 1000मध्ये एखाद्यालाच हे प्राप्त होतं. आणि म्हणून हे काही असं लगेच आपल्याला प्राप्त होणारे असं काही नाही. अगदी ज्ञानी जरी असला तरी देखील त्याला देखील भगवत प्राप्तीसाठी या परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात, अनेक प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कधीतरी तो देव भेटतो. म्हणून बहुना जन्मनायन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते, पुष्कळ जन्म घ्यावे लागतात असं गेलं. बहुना जन्मनाम अंते, पुष्कळ जन्माच्या अंती, पुष्कळ जन्मांच्या नंतर ज्ञानी माणूस असला तरीही त्याला भगवत प्राप्ती होते. आता हे असं सगळं सांगितलं की लगेच आपल्याला निराश पण व्हायला लागलं. अरे बापरे, असं आहे का, मग काय या फंदात पडण्यात काही अर्थ नाही, असं पण काही नाही आहे, इतकं पण निराश व्हायचं कारण नाही. हा एक गोष्ट आहे की चिकाटी लागते, धैर्य लागतं, हिंमत लागते, तातडी करून चालत नाही, ही गोष्ट पण खरी आहे. घाईने कुठलीही गोष्ट होत नाही, प्रयत्न करावे लागतात, सातत्य असावं लागतं, या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. आणि मग अनेक जन्मांनी का होईना पण आपल्याला भेटी झाली असं होतं, परमेश्वर स्वरूपाचे किंवा साक्षात्कार झाला असं वाटतं. मन गहिवरनं म्हणतं तसं मन गहिवर वास्तविक असं आहे की स्वस्वरूप किंवा हे जे की आत्मा म्हणतो आहे तो आपल्याबरोबरच आहे ना, सर्व जन्मात आपल्याबरोबर सतत 24 घंटा आपल्याबरोबर तो आहे, अगदी जवळ आहे, आपल्याबरोबर आहे, सातत्याने जवळ आहे. पण देहबुद्धीमुळे आपल्याला तो कळत असते, त्याची ओळख आपल्याला पटत नाही आहे. आता असं होईल, बहुता दिसा असं जे वर्णन केलं आहे, बहुता दिसा म्हणजे काय तर इतक्या जन्मानंतर अनेक जन्माने समर्थ सद्गुरूंच्या कृपेने या मुख्य देवाशी भेट होईल असं आपल्याला सांगतात. म्हणजे हे जे शाश्वत परब्रह्मस्वरूप जे आहे ते आपल्याला कळलं, त्याच्यामुळे आपल्याला समाधान वाटलं, आपल्याला प्रसन्न वाटलं, स्वाभाविकच आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक झालं अशी आपली भूमिका झाली. आणि असं झालं तर ते धन्य आहेच, प्रश्नच आहे. म्हणून समर्थाने ज्ञानाची व्याख्या केली आहे, ज्या एकाला जाणले की सारं काही जाणलं जातं. त्याचबरोबरमध्ये ज्ञान म्हणजे काय पाहावे, आपण असे आपण या नावं ज्ञान, ते एक जाणलं की अन्य काही जाणावं लागत नाही. ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपण असे आपण या नावं ज्ञान, ही जी ज्ञानाची व्याख्या केलेली आहे. आणि मग आपल्याला कळतं की खरंच विदेहीपणे सर्व काया निमाली म्हणजे काय, देह संपला
असा नाही त्याचा अर्थ. देह संपला की म्हणजे मग नाही सुटायचं, देहबुद्धी सोडायची. इथे जो विदेहीपणे म्हटलं आहे म्हणजे देह टाकल्यानंतर आपण परमेश्वरात विलीन असा नाही आहे. तर देहबुद्धी संपणं हा त्याचा अहंभाव संपला पाहिजे, देहबुद्धी संपली पाहिजे, द्वैत संपलं पाहिजे, मीपणा गेला पाहिजे. अशी जी काही आता असं सगळं जमलं की मग देह आहे म्हणून त्या देहाची कर्म करावी लागतात, पण ती बाधित होत नाही. हे सगळं कळून सुद्धा ज्या देहाच्या गोष्टी आहेत म्हणून मग विदेहीपणे सर्व काया निमाली. याचा अर्थ काय, तर देहात राहूनही या देहबुद्धी बाजूला करता आली पाहिजे, अहंकार बाजूला करता आला पाहिजे, या सगळ्या देहतापातून मुक्त होता आलं पाहिजे. आता देह म्हणजे काय, तर आपल्याला 4 देह माहिती आहे, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. आणि ताप पण आपल्याला माहिती आहेत, आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप, सगळं आपलं आता 200वा श्लोक आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती झालेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की हे आता शरीरच जर ब्रह्मरूप होऊन गेलेलं आहे, परमात्मा स्वरूप होऊन गेलेलं आहे, आनंद रूप होऊन गेलेलं आहे, तर आता ताप वगैरे काही शिल्लकच नाही राहणार, कसलाच काही. जे काही ह्या शरीराला ताप येतीलही, येणार नाही तसं नाही, पण त्याचा काही आपल्याला त्रासच होणार नाही. म्हणजे शरीराला अशा प्रकारचं समाधान, शांतता लाभेल. नुसतंच म्हणजे ताप संपणं असं पण नाही, शांती लाभणं असं पण त्याला आहे. ताप जसा संपलाय म्हणजे काय झालं, तर दुःख पण नाही आणि असा शांततेचा अनुभव घेणं, ही जी काही आहे ही पूर्णता प्राप्त होणं, हे परब्रह्मस्वरूप समजणं आहे, हे साक्षात्कार मिळणं आहे, हे गुरुकृपा ही आहे. आता याच्यासाठी जी काही आहे ती आपल्याला 200 श्लोकामध्ये कठोर साधना करायला सांगितलीच आहे. ती साधना आपल्याला करायलाच आहे. 3 श्लोकामध्ये परमात्मा स्वरूपाचं वर्णन समर्थाने केलं. खरं तर कठीण काहीच नव्हतं, पण पुन्हा एकदा या परब्रह्म स्वरूपासाठी आपल्याला काय काय करायला हवं आणि ते परब्रह्म स्वरूप म्हणजे नेमकं काय आहे याची जाणीव समर्थाने आपल्याला करून दिली. आता पुढले जे 202, 203, 204 हे जे 3 श्लोक आपण घेणार आहोत, याच्यामध्ये पुन्हा एकदा सज्जनांची संगती आणि कठोरपणानं साधना, इतकी प्रयत्नपूर्वक नेमानं निष्ठेनं साधना करायची आठवण समर्थ या 3 श्लोकांमध्ये आपल्याला देणार आहे. मग शेवटच्या 205व्या श्लोकामध्ये फलश्रुती सांगणार आहे आणि हा छोटूसा वाटणारा ग्रंथ आपला समाप्त होणार आहे. आज इथेच थांबूया. धन्यवाद.